नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आहे 19 फेब्रुवारी म्हणजे महाराजांची जयंती। तर मित्रांनो, आज शिवजयंती आहे आणि मोठा उत्सव आपल्या महाराष्ट्रभर केला जातो आणि आज कुंडेवालमध्ये सुद्धा मोठी रॅली निघणार आहे आणि त्यासाठी आता आम्ही निघालेलो आहोत। तर चला तुम्हाला आम्ही दाखवतोय। महाराज गणपती गजाश्वपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टवदान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रात शास्त्र पारंगत प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज महाराज श्रीमंत 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 श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। नमो पार्वते पते हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव। जय श्री राम 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 जय श्री राम।
गुणवंत शुराचा शूरवीराचा वीर धीर गंभीर ज्ञानी कविराजे चहुमुखी डंका वाजे शिवपुत्र शंभुराजे शिवपुत्र शंभुराजे शिवपुत्र शंभुराजे शुभम शुभम मनासे ज्याचे अलवार हाती तलवार सिंहाची झेप राजबिंडा भगवा झेंडा राजबिंडा भगवा झेंडा शूर सुकुमार धर्मता दीप चंद्रमा साजे छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी तर मित्रांनो आता आम्ही चाललेलो आहोत आमच्या मंदिरात. तर मित्रांनो पुढचा प्रोग्राम मंदिरात होईल तो मी तुम्हाला दाखवतो. काही भाषणं पण होतील जे होईल तो मी दाखवतो तुम्हाला. मित्रांनो शिपाईवाले खूप चांगली नाश्त्याची सोय केलेली आहे सर्वांसाठी आणि हा प्रोग्राम आहे ना सर्व अरेंजमेंट शिपाईवाले केलेला आहे. तर सर्वांकडून त्यांना धन्यवाद. गजाश्वपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टवदान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रात शास्त्र पारंगत क्षत्रिय कुलावतांस सिंहासनाधीश्वर राजाधिराज महाराज श्रीमंत 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 श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मरक्षक ज्ञान गोविंद सर्जा छत्रपती संभाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. नमो पार्वते पते हर हर महादेव हर हर महादेव हर हर
सरपंच श्री सदाशिव वास्कर साहेब, माजी उपसरपंच ऋषिकेश वास्कर, तसेच माजी उपसरपंच दत्ताशेष शेठ पाटील यांनी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करावं अशी आम्ही विनंती करतोय। श्री रेवण पाटील साहेब यांच्या हस्ते पूजन होत आहे। 33 कोटी देवांच्या आधी हिंदू स्वराज्याच्या दैवताला महाराष्ट्रावर महाराजांमुळे घेत असलेल्या मोकळ्या मराठी श्वासाचा ज्ञानेश्वर या वया आता नंतर स्वतःजवळ फक्त 12 किल्ले उरले आणि तरी देखील त्या राखीतून उचलून स्वतःचं हिंदवी स्वराज्य निर्माण केलं। असे छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती आणि त्यानिमित्त आपले काही छोटे तारा चमकला जिजाऊच्या पोटी सिंह जन्मला मानाचा मुद्रा करते छत्रपती शिवाजी महाराजांना ज्यांनी मराठी मातीत भगवा झेंडा रोवला हिंदवी स्वराज्य स्वप्न साकार करणार छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती। शिवरायांनी 1645 मध्ये मावळ्यांसोबत स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली। त्या काळी ज्याचे किल्ले त्याचे राजे हे वाक्य सार्थ ठरवत शिवरायांनी तोरण किल्ला प्रथम जिंकून स्वराज्याचे तोरण पाडले। मी एवढेच म्हणते की आले किती गेले किती उडून गेला भराला, आले किती गेले किती उडून गेला भराला, संपला नाही आणि संपणारच नाही माझ्या शोभांचा गड, संपला नाही आणि संपणारच नाही माझ्या शोभांचा गड। धन्यवाद। बोला छत्रपती शिवाजी महाराज की। पुढची मुलगी आहे काव्या भोळे। सर्वांना माझा नमस्कार। माझे नाव काव्या बालकृष्ण भोळे। मी आता 4थीत शिकत आहे। आज 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला होता। त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले व रयतेचे राजे होते। त्यांच्या आईचे नाव जिजाबाई होते। छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापना केली व अनेक गड किल्ले जिंकले। ते शूरवीर होते। त्यांना माझे कोटी कोटी प्रणाम करतो। बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। तर गावातील माझ्या बांधवांनो ते दिवस फार धावपळीचे होते। शहाजीराजे युद्धात घुसलेले असताना त्यांच्या पत्नी जिजाबाई यांनी फाल्गुन वद तृतीय म्हणजे 19 फेब्रुवारी 1630 ला एक सुंदर बाळास शिवनेरी किल्ल्यावर जन्म दिला। मित्रांनो, पुरंदरच्या लढाईमध्ये मुरादबाजी देशपांडे हे दिलेरखानाच्या समोर असतात आणि तलवार घेऊन ते लढत असतात। 2 तलवारी हातामध्ये असतात आणि तो दिलेरखान म्हणतो, अरे कैसे है मराठे, कैसे है मराठे। अरे दिलेरखानाला असलेला एक मराठे तुझ्या छाताडावर उभे राहून तुझा त्या मातीमध्ये काढणार आहे ते मराठे। मित्रांनो, दिलेरखानाचा जर तो धनुष्याचा बाण चुकला असता तर मुरादबाजी देशपांडेंनी त्याची गर्दन त्या पुरंदरावर उडवली असती। असे हे मुरादबाजी देशपांडे स्वराज्यासाठी धारातीर्थी पडले। तर त्यांच्यासाठी सुद्धा एका काढून घेऊया। हवा वेगाने नव्हती हवेपेक्षाही त्यांचा
मुलांना देश दाखवा, पिकनिकला न्या, परदेशी घेऊन जा, पण स्वराज्याची राजधानी, त्या राजधानीवर छत्रपती शिवाजी महाराजांनी जे वैभव उभारलेलं आहे ते दाखवायला विसरू नका. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी हे वैभव निर्माण केलं आहे ते आपल्यासाठी, आणि हे आपल्या ह्या पिढीला माहीत पडायलाच हवं. सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला, सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला, भगवान या चंदनाच्या शिवनेरीवर प्रगटी, भगवान या चंदनाच्या शिवनेरीवर प्रगटी. हिंदू म्हणून स्वतःला गर्वाने म्हणतो, पण हे हिंदुत्वासाठी खरंच त्या प्रतापगडच्या रणसंग्रामात जर जीवा महाला समोर आला नसता, त्या जो तलवारीचा पट्ट्याचा दानपट्ट्याचा घाव स्वतःच्या अंगावर धरून त्याचा हात हळूमध्ये उडवला नसता, तर छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला दिसले नसते. आणि 13 जुलै 1660 ला शिवाकाशीत जर छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा घालून जर गेले नसते, तर आज आपल्याला हे दिवस बघायला नसते मिळाले. मित्रांनो, खरंच त्या सर्व लोकांसाठी आपण खरंच त्यांच्यासाठी तरी आजचा दिवस एक दिवस काढून छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करायला हवी. पुढचं नाव आहे बेला गांगरे. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव बेला नरेश गांगरे. ही इयत्ता 3री. कलम नव्हते, कायदा नव्हता, तरी सुखी होती प्रजा. कलम नव्हते, कायदा नव्हता, तरी सुखी होती प्रजा. कारण सिंहासनावर होता माझा छत्रपती शिवाजी राजा, माझा छत्रपती शिवाजी राजा. अध्यक्ष महाशय, पूज्य गुरुजवरे आणि इथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो, आज 19 फेब्रुवारी आपण छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरा करीत आहोत. शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांनी वयाच्या 15व्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. महाराजांनी गनिमी काव्याचा वापर केला, अनेक लढाया जिंकल्या. त्यांनी मावळ्यांच्या साथीने अफजल खान, औरंगजेब, शाहिस्तेखान अशा बळकटे शत्रूंचा पराभव केला. दुर्दैवाने 3 एप्रिल 1680 रोजी महाराजांनी अखेरचा श्वास घेतला. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराज. एकदा टाळ्या वाजवू द्या. याच्या अगोदर ती छोटी मुलगी जिने भाषण दिलं, आता ती रडत होती. बेटा, तू खूप छान भाषण बोललीस. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलायचं झालं आणि तू बोललीस, त्याबद्दलच तुझं अभिनंदन. पुढचं नाव आहे जिया म्हात्रे. जिया म्हात्रे. आले किती गेले किती उडून गेले भरारा, आले किती गेले किती उडून गेले भरारा. संपला नाही आणि संपणार नाही माझ्या शिवाचा दरारा, माझ्या शिवाचा दरारा. आजच्या या शिवमय सोहळ्याचे माननीय अध्यक्ष, व्यासपीठावरील मान्यवर ईश्वर पूजन वर्ग व माझ्या शिवरायांच्या मावळ्यांनो, आईचे जाऊचे पुत्र गोरगरीब रयतेची, छत्र महाराष्ट्राच्या अस्मितेची मानबिंदू, हिंदवी स्वराज्य संस्थापक, राजाधिराज महाराज श्रीमती श्रीमान योगी श्री छत्रपती शिवाजी राजांना माझा मानाचा मुद्रा. सर्वप्रथम आपणा सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. दिनांक 19 फेब्रुवारी 1630 मध्ये शिवनेरीवर एका तेजस्वी ताऱ्याचा जन्म झाला. तो तारा म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके दैवत छत्रपती शिवाजी महाराज होते. शिवरायांच्या वडिलांचे नाव शहाजी राजे, तर आईचे नाव जिजामाता आई जिजाऊ. बाल शिवबाळाला रामकृष्ण गोष्टी सांगत जिजाऊच्या संस्कारांनी शिवराय घडत होते. त्याचबरोबर घोडस्वारी देखील शिकत होते. मावळ्यांना सोबतीला घेऊन शिवरायांनी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेतली. भारताच्या नगरीत स्वतःच्या रक्ताचा अभिषेक करून मातेच्या चरणावरती स्वराज्य पुष्प अर्पण करणारा जगाच्या इतिहासातील पहिला सर्वोत्तम राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. पण मुळात राहून ज्यांनी स्वातंत्र्याचं स्वप्न पाहिलं ते स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले. जग
जिंकण्याचे सामर्थ्य बाळगणारे 32 वर्षाच्या वयामध्ये निधड्या छातीने मृत्यूशी झुंज देणारे हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज या सारणात आज मी वंदन करतो। समरभूमीचे संधी मालक शत्रुताचे मालकरी रणबंदीची जागा आमची कोण आम्हा भयभीत करी कोण आम्हा भयभीत करी बरपडीला दोर लावणी पहाड दुर्गत चाललेले तुटून पडता मस्तक खाली धुंद घराने लढलेले खंड कातऱ्या अंगावर असत खेळत पडलेले बापाचे कली काल आमचा कीर्त गाजली दिगंतरी रणबंदीची जागा आमची कोण आम्हा भयभीत करी या मातीने दिला वारसा कठोर छाती दगडाची दिली नद्यांनी ध्येयासाठी समर्थता बलिदानाची पहाड डोंगर इथे सांगती अजिंक्यता अभिनवची जगदंबेचा पालवेथे लढवय्यांच्या सदाशिरी रणबंदीची जाता आमची कोण आम्हा भयभीत करी कोण आम्हा भयभीत करी। इधर तो काळ येऊन जिंकला होता स्वातंत्र्याचं स्वप्न हे स्वप्नात पण येत नव्हतं पण ते स्वातंत्र्याचं स्वप्न पाहण्याचं धाडस छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी मंडळाला दिलं। महाराज नेहमी म्हणायचे तुम्ही मनात आणलं तर तुमच्या रणात कोणी पराभव करू शकत नाही। महाराज नेहमीच म्हणायचे की हे राज्य व्हावे हे तर स्त्रीची इच्छा। मित्रांनो महाराजांनी हे हिंदवी स्वराज्य निर्माण केलं आहे ते स्वतःला राजा म्हणून घेण्यासाठी नाही तर इथल्या गोरगरीब जनतेवर जो अत्याचार होत होता ते थांबवण्यासाठी इथल्या आया बहिणींची जी आबरू लुटली जात होती ते रोखण्यासाठी त्याला खुल्या बाजारात विकलं जात होतं ते थांबवण्यासाठी। एक विचार करा मित्रांनो अफजलखान स्वराज्यावर चाल करून आला तेव्हा देखील स्वराज्य होता सिद्धी जोहर स्वराज्यावर चाल करून आला तेव्हा देखील हा स्वराज्य होता तो दिल्लीचा बादशाह औरंगजेब स्वराज्यावर चाल करून आला तेव्हा देखील स्वराज्य होता। अहो एवढ्याची आलेली प्रत्येक स्वारी ही हिंदवी स्वराज्य संपवण्यासाठी आली होती पण त्या एकाला सुद्धा हिंदवी स्वराज्य संपवता आलं नाही का तुम्ही सांगू शकेल का या प्रश्नाचं उत्तर? इतर कारण एकच छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्येक मराठी मंडळामध्ये एक गोष्ट पेरली होती ती म्हणजे देशप्रेमाची स्वातंत्र्याची मातृभूमी प्रेमाची। मी असो नसो पण हे हिंदवी स्वराज्य राहिले पाहिजे हे हिंदवी स्वराज्य टिकलं पाहिजे हे हिंदवी स्वराज्य असे अखंड चालत राहिलं पाहिजे। याचं एकच उदाहरण देतो 3 एप्रिल 1680 ला छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झालं। 11 मार्च 1691 ला छत्रपती संभाजी महाराजांचं निधन झालं। 3 मार्च 1700 ला छत्रपती राजाराम महाराजांचं निधन झालं आणि हा स्वराज्य पोटका झाला आणि मग औरंगजेबाला वाटलं की आपण हा स्वराज्य सहज ताब्यात करून घेऊ आणि मग पण तो स्वराज्याच्या 27 वर्ष स्वराज्यामध्ये राहिला। स्वराज्याच्या दगड गोळ्या सह्याद्रीच्या रांगामध्ये फिरत राहिला पण मराठ्यांनी त्याला हे हिंदवी स्वराज्य विलू दिले नाही मराठी भूमीमध्ये त्याला पाय रोवू दिलं नाही आणि त्याच औरंगजेबाला त्याच मराठ्यांनी या स्वराज्याच्या भूमीमध्ये उभं काढलं ते देखील तितकंच मोठं सत्य आहे। मित्रांनो तुम्ही जी मला व्यासपीठावर बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद। आता आपले सरपंच साहेब 2 शब्द बोलणार आहेत। अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे जयंतीनिमित्त आपण आपल्या ग्रामस्थांनी जो आज मोठ्या संख्येने सर्वजण उपस्थित झाले मोठ्या संख्येने उपस्थित राहून महाराजांना मानवंदना दिली सर्वांचे मनापासून आभार मानतो। त्याचबरोबर ह्या कार्यक्रमाचे आयोजक सर्व ग्रामस्थ मंडळ सर्व नौतरुण मंडळ त्याचबरोबर शिपाई ग्रुप जे नितीन वास्कर सचिन वास्कर राजेंद्र वास्कर अभिनंदन पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी यांचे खरोखर मनापासून आभार मानायचे कौतुक करायचे ठरले की दरवर्षीप्रमाणे हा कार्यक्रम ते यशस्वीरित्या पार करतात खरोखर त्यांचे मनापासून आभार। मित्रांनो सुखामध्ये तर सर्व लोक येतात पण दुःखामध्ये येणारे काही निवडक माणसं असतात की दुःखामध्ये सुद्धा धावून येतात। कळत आपल्याला आपण विसरतो की हा माणूस किती काम करतो गावासाठी कुठे कुठे धावा देतो असेच एक व्यक्तिमत्व आपल्या गावामध्ये घडलेलं आहे। ते नेहमी दुःखामध्ये कोणाच्या घरी दुःख झालं तर आपण सर्वप्रथम फोन करतो तो आपले राजू आत्माराम पवार रात्री अपरात्री 2 वाजल्याचे 3 वाजल्याचे तरी पनवेलला जाऊन सर्व सामान आणून
ते सर्व विधी करेपर्यंत ते सर्व काम करत असतात. त्यांचा वारसा आज आपले सुभाष पवार सुद्धा चालवत आहे. खरोखर ग्रामस्थांतर्फे त्यांचं खरोखर मनापासून आभार मानतो की अशी सेवा तुझी यापुढे चालू राहील ही तुला मी प्रार्थना करतो. तसेच या शुभदिनी आपल्या ग्रामस्थ मंडळ कुंडातर्फे शिपाई ग्रुप तर्फे सर्व ग्रामस्थांतर्फे त्यांना छोटासा त्यांचा मानसन्मान केला जावा ही मी इच्छा बाळगतो. त्याचबरोबर इथे सर्व जमलेल्या माणसाचे मी आभार मानतो. तसेच हा कार्यक्रम संपल्यावर आपल्या संत तुकाराम महाराज मंदिरामध्ये सप्त्याचं आयोजन चालू आहे. वारकरी संप्रदायातर्फे अतिशय चांगला सप्ताह आज आपल्या इथे होत आहे. आज तुकाराम मधुकर वासकर यांचं दुपारचं जेवण आहे आणि त्यांनी आपण सर्वजण येऊ म्हणून थोड्या जास्त जेवणाची सुद्धा सोय केलेली आहे. हा कार्यक्रम संपल्यानंतर सर्वांना विनंती आहे की तिथे आपण दुपारच्या महाप्रसादासाठी जायचं आहे आणि सर्वांना धन्यवाद देतो. जय भवानी, जय शिवाजी, जय महाराष्ट्र. धन्यवाद. त्यांचे पुत्र सुभाष पवार हे देखील त्यांचा वारसा चालवत आहेत. त्यांच्या पायावर पाय ठेवून चालत आहेत. त्यांचा देखील सत्कार करण्यात येत आहे. आज शिवजयंतीच्या दिनी एक कुंडेवाल गावामध्ये चांगलं कार्य होत आहे. एका चांगल्या माणसाचा सन्मान कुंडेवाल ग्रामस्थ यांच्याकडून केला जात आहे. चला मित्रांनो, आमचा आता प्रोग्राम संपलेला आहे.